आज संध्याकाळी घरी लवकर आले. काहीतरी जेवायला किंवा खायला चटपटीत पटकन बनवावं म्हणून पटकन दुकानात जाऊन मैदा आणला आणि ही अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत पटकन मैद्याची मेथी मठरी बनवली. मेथी होतीच त्यामुळे तीही वापरली. तुम्हालाही सांगते मी कशी बनवली ते. संपूर्ण व्हिडिओ पाहून सांगा मला कमेंटमध्ये की मी कशी बनवली आहे. त्यासाठी इथे मी 3 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. इथे मी थोडीशी मेथी घेतलेली आहे, तिला थोडी परतून घेतली. जिरं हेही भाजून घेतलं. काळी मिरी कुटून ठेवली. ओवा आणि मेथी परतून घेतली नाही, तशीच टाकली तरी चालेल. चवीनुसार मीठ आणि तेल. आधी ओवा असा हातावर मळून यात टाकून घेते. त्यानंतर हे जिरं, मग टाकते ही मेथी. चवीनुसार मीठ. तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही तिखट घाला, पण इथं मी मेथीच्या चवीनुसार मी तिखट काही घातलंच नाही. आता सगळं एकत्र करून घेते. पूर्ण पिठाला मीठ चोळून घेते. आता एकूण मी जसं लागेल तसं तेल घालते आणि तेही सर्व पिठाला एकजीव करून घेते. चांगलं असं मळून तेल लावून घेते. हे बघा असे. अजून 2 चमचे तेल घालून पुन्हा तसंच मळून घेते. बघा अशा पद्धतीत तेल मी सगळ्या पिठाला लावून घेतलेलं आहे. जेव्हा पिठाची अशी मूठ तयार होईल तेव्हा समजायचं की इथे आपलं सगळं तेल पिठाला छानपैकी लागलेलं आहे. आता आपण हे गठ्ठ याची कणिक मळून घेते. थोडं पाणी टाकून मी आता ह्याची गठ्ठसर अशी कणिक मळून घेते. गठ्ठ असा मैद्याची ही कणिक मळून झालेली आहे. गठ्ठ असा हा मैदा मळून झालेला आहे. आता याला झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवते. 10 मिनिटे झालेले आहेत. बघा एवढं गठ्ठ मळलेलं आहे. आता याचे मी छोटे जसे मला हवेत तसे मी आता याचे गोळे बनवून घेते. पुन्हा एकदा आता मळून घेते. हे बघा अशा पद्धतीने मी आता याचे सगळे गोळे बनवून घेते. तर सगळे गोळे बनवलेले आहेत. आता याला मी असं मध्यभागी याला प्रेस करते आणि याच्या कडा थोड्याशा जाड ठेवते, म्हणजे कसं जरा वेगळं गोल बिस्किटांसारखं. हे बघा अशा पद्धतीत. एवढं जाड ठेवलेलं आहे. आता या सगळ्यांचंही तसंच करते. मी केलेल्या सगळ्या गोळ्यांना असं प्रेस करून मी घेतलेलं आहे. हे बघा असे. बाजूने कड्या थोड्याशा जाड आणि मधनं थोडंसं पातळ. आता तेल मी तापवून घेतलेलं आहे. तेल जास्त गरमही तापवलेलं नाही आणि जास्त गारही नाही. सगळ्या मठऱ्या या मी एकदम मंद आचेवर तळून घेते. हे बघा अशा पद्धतीने. बघा कशा छान पोहतायत वरती. मठऱ्या तेलामध्ये पोहायला छान शिकलेत. हे बघा इथे आता बऱ्यापैकी भाजून नाही तळून घेते मी. मठऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीत मी सगळ्या मठऱ्या तळून घेते. यांनाही पोहायला शिकवते. बघा छान कसे पोहतायत. मी या मठऱ्या मधल्या वेळेत चहा बरोबर
आणि येता जाता सुद्धा खायला केलेल्या आहेत. आता इथे माझ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. बघा आवाजही किती छान येतोय, एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. ही गरम आहे. हा ही हे बघा कशा छान दिसत आहेत. आणि या कशा झाल्या आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा बनवून पहा.